कर्जमाफीचा निर्णय होणार असे सरकारचे म्हणणे आहे, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी अशी किसान सभेची ठोस भूमिका आहे. पाहूया सविस्तर. राज्य मंत्रिमंडळाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यास तो शेतकऱ्यांच्या दीर्घकाळाचा मागणीचा विजय मानला जाईल. मात्र किसान सभेची भूमिका अशी राहील की कर्जमाफी सर्व पात्र शेतकऱ्यांना विनाअट मिळाली पाहिजे. तसेच कर्जमाफीसोबत शेतमालाला हमीभाव, पीक विमा, सिंचन आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ठोस उपाययोजनाही सरकारने कराव्यात. निर्णयाची अंमलबजावणी पारदर्शक व वेळेत झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारचं यासाठी किसान सभेच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो. राज्य सरकारने हा निर्णय घेतला असला तरी याची घोषणा करण्यात येणार नाही, कारण आचारसंहिता लागू आहे असं राज्य सरकारच्या वतीने सांगितलं जात आहे. मात्र याची नव्यानं घोषणा करण्याची आवश्यकता नाही. कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने यापूर्वीच केलेली आहे. त्यामुळे आचारसंहितेचं कारण देऊन अशा प्रकारे माहिती देण्यापासून सरकार दूर जातंय का, ही शंका या निमित्तानं उपस्थित होते आहे. राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे कर्जमाफी कोणाला करण्यात आलेली आहे, याबाबतच्या अटी शर्ती काय आहेत, किती लाखापर्यंतची कर्जमाफी आहे, 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट लागू होणार आहे की नाही होणार आहे, या अनेक शंका या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहेत. 30 जून 2026च्या आत जर प्रत्यक्षपणाने बँकांना कर्जमाफीचे हप्ते सरकारकडून जमा झाले नाही तर शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज घेणं हे अवघड होणार आहे. त्यामुळे काळ खूप कमी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर अशा परिस्थितीमध्ये माहिती दडवणं, अपारदर्शकता ठेवणं हे वाईट ठरू शकतं. त्यामुळे सरकारने आचारसंहितेचं कारण देत अशा प्रकारे अपारदर्शकता ठेवू नये. याबाबतची सर्व माहिती खुली करावी, अटी शर्ती काय आहेत हे जनतेला सांगावं, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत.